136 कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने मंगळवारपासून प्रभावी मोहीम सुरू केली आहे। थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल ताशे वाजवण्यात येत आहेत। जोपर्यंत वसुली मिळत नाही तोपर्यंत ढोल वाजवले जात आहेत। पहिले 2 दिवस 35 लाख रुपये जमा झालेत। बुरुडगाव प्रभाग समितीने नळजोड तोडणी मोहीम हाती घेतली आहे। सावेडी आणि बुरुडगाव प्रभाग समिती कार्यालयाने थकबाकी वसुलीस वेग घेतलाय। सावेडीचे प्रभाग अधिकारी SB तडवी यांनी 31 मार्च पर्यंत ढोल पथक नियुक्त केलाय। बुरुडगावचे प्रभारी अधिकारी नानासाहेब गोसावी यांनी नळजोड तोडणी मोहीम हाती घेतली आहे। त्यामुळे या प्रभागात वसुलीचा आकडा वाढलाय। गुरुवारी प्रभारी वसुलीच्या 3ऱ्या दिवशी बुरुडगावने 10,03,000 तर सावेडीने 9,50,000 रुपये वसूल केलेत। नगर शहर प्रभाग समिती कार्यालयाने 3,82,000 रुपयांची वसुली केली आहे। 136 कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने 1150 थकीत मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटीसही पाठवल्यात। तसेच मार्च अखेरपर्यंत वसुलीची ही मोहीम अशीच जोरदारपणे सुरू राहील अशी माहिती मनपा उपायुक्त भालचंद्र बेहरे यांनी दिली आहे। LSS न्यूज अहमदनगर।